पूर्वपीठिकामद्र देशाचा राजा अश्वपती याला अनेक वर्ष अपत्य नव्हती. त्याने देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला कन्यारत्न दिले. देवीच्या कृपेने जन्म झाल्यामुळे राजाने मुलीचे नाव सावित्री ठेवले. सत्यवान आणि सावित्रीचा विवाह. सावित्री अत्यंत रूपवान आणि गुणवान होती. जेव्हा ती विवाह योग्य झाली तेव्हा राजाने तिला स्वतःचा पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. सावित्रीने वनात राहणारे अंध राजा द्युम्नसेन यांचा पुत्र सत्यवान याची पती म्हणून निवड केली. सत्यवान हा गुणी आणि पराक्रमी होता, परंतु त्याला अल्पायुष्य होते. सावित्रीने नारद मुनींचा हा इशारा दुर्लक्षित करून सत्यवानाशीच विवाह केला आणि ती जंगलात पती आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू आणि यमराजाचे आगमन. विवाहानंतर बरोबर 1 वर्षाने सत्यवान सावित्रीसोबत लाकडे तोडण्यासाठी अरण्यात गेला. झाडावर लाकडे तोडताना सत्यवानाच्या डोक्यात अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. काही वेळातच सत्यवानाचा मृत्यू झाला. त्याच क्षणी यमदूत तिथे आले आणि त्यांनी सत्यवानाचा जीव नेला. सावित्रीची निष्ठा आणि यमराजाची परीक्षा. सावित्री यमराजाच्या मागे मागे चालू लागली. यमराजाने तिला अनेकदा मागे फिरण्यास सांगितले, पण तिने पतीसोबत जाण्याचा निश्चय कायम ठेवला. सावित्रीच्या निष्ठेवर प्रसन्न होऊन यमराजाने तिला पतीचा जीव सोडून इतर कोणतीही 3 वरदान मागण्यास सांगितले. पहिले वरदान, तिने सासू सासऱ्यांसाठी राज्य आणि त्यांचे गेलेले डोळे परत मागितले. दुसरे वरदान, स्वतःच्या पित्यासाठी राजा अश्वपती 100 पुत्र मागितले. तिसरे वरदान, यमराजाने तिला तिचे माहेर आणि संतती मागण्यास सांगितले. ज्यावर सावित्रीने मला सत्यवानापासून 100 तेजस्वी पुत्र व्हावेत असा वर मागितला. सत्यवानाचे पुनरुज्जीवन सावित्रीच्या या वरदानामुळे यमराज गोंधळात पडले. कारण सत्यवानाशिवाय तिला संतती कशी प्राप्त होणार. यमराजाने सावित्रीचे पतिव्रत्य आणि बुद्धी पाहून सत्यवानाचे प्राण तिच्या स्वाधीन केले आणि त्या दोघांना सुखी जीवनाचा आशीर्वाद दिला. व्रताचे महत्त्व. सावित्रीने ज्या वटवृक्षाखाली वड सत्यवानाचा मृतदेह ठेवला होता तिथेच यमराजाकडून त्याचे प्राण परत मिळवले. म्हणूनच पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात. या व्रतांमध्ये वटवृक्षाला सूत गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या जातात. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी. करेल